लायकी, ही आमची लायकी. स्वतः जगा, दुसऱ्याला जगायला द्या. लवकर आठवलं. अगोदरच साप सोडून मोकळे. बरोबर, स्वप्नातला साप प्रत्यक्ष उतरून दाखवलं की नाही त्यांनी. काही मंडळींच्या मनामध्ये असा प्रश्न होता की करायचंय काय. काय सांगितलं होतं, ज्या व्यक्तीच्या हातामध्ये 5 मिनिटापर्यंत फुगा राहील तो व्यक्ती कोण. मला सांगा, फॉर एक्झाम्पल रवींद्रच्या देवेंद्रच्या दोघांच्या हातामध्ये फुगा राहिला तर रवींद्रचं आणि देवेंद्रचं एकमेकांबद्दल काही दूषित मन असू शकतं का. दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ आहे का. कारण दोघं विनर आहेत, विजेते आहेत. पण आम्ही आज एवढे एरंडासारखे वाढलेलो आहोत, आमचा एरंडा एवढ्या याच्यापेक्षा उंच गेलेला आहे, आमची लायकी अशी पातळात जाऊन बसलेली आहे की आम्हाला लाज सुद्धा जरा वाटत नाही की आम्ही इतकं मोठं दुष्कृत्य केलंय तरी आमचे जबडे 32च्या 32 बाहेर दिसतायत. आमची लायकी किती मोठी आहे बघा. उद्या आम्ही डाउनलाईन मध्ये गेल्यानंतर हेच खच्चीकरण करणार. नेटवर्क मार्केटिंगचा बिझनेस काय सांगतो, दुसऱ्याला सपोर्ट करा. अरे तुम्हाला चान्स होता, 42 लोकांना 42 मेडल मिळायचा चान्स होता. प्रत्येक व्यक्तीला गोल्ड मेडल मिळालं असतं. प्रत्येक व्यक्ती हकदार होता गोल्ड मेडलचा. काय करायचं होतं, काहीच करायचं नव्हतं. 5 मिनिटं काहीच करायचं नव्हतं. मग तुम्ही काय आहात ते बाहेर पडलं असतं. आपली काय आहे आतमधली सोच विचार काय, एकमेकांच्या वरती चढून बाहेर ढकलून आत आहेस का, बाहेर जा. गेला गेला बघा बघा मी कसं मारलं त्याला, बघा कसा गच्ची केला, बघा कसा त्याला डावात मी बात केला. हा विचार करतो. आणि या सगळ्या गोष्टीचा फार आनंद होतोय आपल्याला की आपण एवढं चांगलं काम करू शकलो. एकालाही मिळालं, मला नाही ते एकालाही मिळालं नाही. हीच आपली लायकी, हीच आपली नीतिमत्ता. मी अगोदरच सांगितलं होतं, ही पहिली गेम संपतानाच सांगितलं होतं, डोकं वापरा, शांत ठेवा, हेवे दावे करू नका, टीम मध्ये काम करा, एकमेकांना सपोर्ट करा, ह्याचा त्याचा तगडा ओढू नका. पहिल्याच गेम मध्ये सूचना दिली होती. किती वेळ झाला होता, 10 मिनिटं पण नाही. पण आम्ही काय केलं, आम्ही आमच्या परत ओरिजिनल स्वभावावरती आलो. माझच असं अपलाईनला लीडरला म्हणून चालेल, माझाच चेक आला पाहिजे फक्त. डाऊनलाईन मरू दे तिकडे, काय काशीत घराची घालवली तिकडे, चंदगडला घालवली तर बेळगावला घालवली, कुठे घालवली, माझा चेक आला ना बस झालं, माझी बायनरी पडली ना बस झालं, माझं डेली कॅपिंग बसते ना बस झालं. स्वार्थी कशी व्हा, स्वार्थी व्हा, तुमची डेव्हलपमेंट करण्यात स्वार्थी व्हा. ही तुम्ही काय करून घेतलं, स्वतःला खच्ची करून घेतलं, अत्याचार केले दुसऱ्यांवरती. बरोबर आहे की नाही. तुम्हाला इमोशनच नाही, तुमच्यावर कोण अत्याचार करणार. दगड आहेत तुम्ही, आहेत की नाही. आपण कुठल्या लेवलला गेलोय, गॉन डाऊन. दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्हाला त्याची जाणीव होत नाही अजून सुद्धा. स्टील वी आर क्रॅकिंग जोक्स इन इट. आम्ही बोध घेत नाहीये, पळवाटा शोधतोय, पळपुटे, आम्ही भेकड आहे, आम्ही कारण शोधतोय. आम्ही काय केलं, असं केलं तसं केलं, असं सांगितलं तसं सांगितलं, आम्हाला असं वाटलं तसं वाटलं, कारण देतोय. लीडर्स कारण देत नाहीत, जबाबदारी स्वीकारतात ते. तुम्ही या छोट्याशा खेळची, छोट्याशा गेमची 5 मिनिटाच्या, 5 मिनिटं कुठे, 2 मिनिटांनी 1 सेकंद फक्त तुम्ही गेम खेळलात, त्या 2 मिनिटाची तुम्ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. त्या आयुष्यामध्ये तुम्हाला ड्रीम्स तुमची पूर्ण करायचे, स्वप्न पूर्ण करायचे. कशी काय आपण जीवनामध्ये जबाबदारी स्वीकारणार. कसं काय मान मोठा करून आम्ही एखाद्याला सॉरी म्हणणार, माझं चुकलं जरा, नाही म्हणू शकत. भेकडे आम्ही जबाबदारी आत्ता तरी स्वीकारतोय का. आम्ही अजूनही 32शी उरलेली
होतो, समर्थन करतोय आम्ही काय केलंय ते सर योग्यच आहे. आम्हाला अजूनही खंत नाही, आम्ही अजूनही स्पष्टीकरण देतोय. ऐका, अजूनही स्पष्टीकरण देतोय आम्ही. माझ्यासाठी नाहीये, मला तुम्ही सॉरी म्हणून काही उपयोग नाही. जस्ट गो इनसाइड, आतमध्ये डिग करून बघा काय झालंय, का मी असं वागलो. आतमध्ये जाऊन विचार करा, मला सांगायची काही गरज नाहीये. तुम्ही आलेला स्वार्थी व्हा, आता इथे आतमध्ये जा, माझ्यासाठी नको, मला सांगण्यासाठी नको. थोडस आतमध्ये जाऊन विचार करा की मी असं का केलं, थोडासा मी चांगुलपणा का दाखवू शकलो नाही. बर माझा फोडला एखाद्यानं, मी का एखाद्याच्या उरावर बसून त्याचा फोडू. ठीक आहे ना, माझं नुकसान झालं, चल मी एखाद्याला सपोर्ट करतो, नको फोडू त्याचा, नको फोडू माझ्या टीम मध्ये, नको फोडू. शेवटचा ज्याचा राहिला ना त्याच्या उरावर सगळी 41. ही नियत आमची. आपण सगळे एक होऊ आता, त्याचं वाट लावू. हे केलं आपण. व्हेरी सिरियस. दिस शोज काय आपण याच्यामध्ये ठेवलेलं आहे, यहाँ पे क्या है. तर अशी लेवल आपली डेव्हलप झाली आजपर्यंतची. समय सूचकता नाहीये, नॉर्मल राहून आपण विचार करू शकत नाही. अजून 2 दिवस जायचे. हा एक चांगला धडा असेल तुमच्यासाठी, काय करायचं. कारण हे दाखवतं की तुम्ही रूम मध्ये गेल्यानंतर काय कराल, जेवत असताना तुम्ही काय बोलत असाल, तुम्हाला ब्रेक मिळाला तेव्हा तुम्ही काय बोलत असणार, हे दाखवतं ही गेम. तुम्ही एकमेकांचा विचार नाही करत. आपण म्हटलंय स्वतःला मदत करा आणि दुसऱ्याला मदत करा जमलं तर. आपण काय करतोय, चुकीचं करतोय, आपण काहीतरी वेगळं करतोय. जागा होण्याची वेळ आहे का, थोडस जागा होण्याची वेळ आहे. आपल्याला स्वतःला करेक्ट करता आलं पाहिजे. चुका होतात माणसांकडनं, नो प्रॉब्लेम. रिपीट नाही झाली पाहिजे ती कुठल्याही फॉर्म मध्ये परत. जर ती परत परत रिपीट करत असू तर मग माणसं म्हणता येईल आपल्याला आपण जनावरांकडनं पण शिकलो. एवढं सगळं बघून काय उपयोग झाला मग. ठीक आहे, मेरे साथ बुरा हुआ. डब्ल्यू मिशेल त्याचे हात गेले म्हणतो, काय कापत सुटला का दुसऱ्याचे हात. माय गॉड, जस्ट वी नीड टू लर्न. काय शिकणार आहोत आपण. अजून 2 दिवस संपून जातील. अशाच संध्याकाळी आपण इथं सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडू, काही थोडेफार मेडल मिळतील. बाहेर गेल्यानंतर पालत्या गाड्यावर परत काम. ही वेळ जागा होण्याची. आत्ता नाही जागा झालात, आजचा दिवस निम्मा झालेला आहे. आत्ता जर नाही आपण ट्रॅक वरती आलो, आत्ता जर नाही आपण सिरियस झालो स्वतःच्या प्रती, थोडासा विचार करा. स्वतःवरती काम करायचं आपल्याला 2 दिवस, उरलेले 2 दिवस आपल्याला स्वतःवरती काम करायचं. आणि जर स्वतःवरती काम नाही करता आलं, एलडीपीचा काही उपयोग नाहीये. चांगलं वाटणार, हॉटेल चांगलं होतं, मजा आली, गेम खेळले, रूम बरी होती, हे होतं ते होतं, ऐकायला चांगले मिळाले, क्लिपिंग चांगले बघायला मिळाले. उपयोग काय झाला जीवनामध्ये, काय संबंधच नाही आमचा. कारण आम्ही स्वतःवरती कामच केले नाही. ही काम करण्याची वेळ आहे. आपण इथे रिसॉर्ट मध्ये आलोय खरं, पण हे बोर्डिंग हाऊस पेक्षा टेरिफिक आहे. माझ्या बरोबर आहात तुम्ही. 72 तास तुम्हाला असंच सोडणार नाही. इफ यू डोंट लर्न, व्हेरी टफ फॉर यू लाईफ अहेड. पुढचं आयुष्य फार खडतर आहे. आज जर काही आपण शिकलो नाही ते, ह्या उदाहरणामध्ये, ह्या गेम बद्दल मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, हे फिजिकल गेम आहेत. तुमच्या सेल्युलर मेमरीला प्रोग्राम करण्याचे गेम आहेत. तुमच्या शरीराला ट्रेन करण्याची गेम आहेत. लॉजिकली सगळ्यांना माहिती हो, एकमेका सहाय्य करू, अवघे घरू, कसली काय बघा आता काय धरले, काय डोक्यात धरले. हे ऐकण्याने नुसतं होणार नाही, हे कृतीमय बदल घडणं फार गरजेचं आहे. टीम वर्क, टीम बॉन्डिंग, रिलेशनशिप, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे ज्या चुकीच्या असतील त्या सगळ्या काढून टाकायच्या आणि ज्या योग्य आहेत त्याच आपल्याला निवडून घ्यायच्या. यशस्वी लोक होणं, यशस्वी होणं एवढं सोपं नाहीये. यहाँ पे दिमाग पे बर्फ रखना पड़ेगा. शांत डोक्याने विचार करून मग हा भले 41 लोक काही सांगोत, मैं सही हूं, भले 41 लोक एकमेकाच्या बोकांडी पडतात आणि फुगे फोडतायत, मी वेगळा आहे, मी विजेता आहे. मला माझा कोणी फोडला असेल, मी नाही दुष्कर्म करणार, मी नाही कुणाला खाली खेचणार. फाईन, माझा आज फुगा फोडला असेल पण जीवनात माझा फुगा कोणी फोडू शकणार नाही. अशा लेवलला मी माझी मानसिकता तयार करून ठेवली. असं असलं पाहिजे. दॅट इज लीडर. कुणी कसंही वागव, मी चांगलं वागणार, दॅट इज लीडर. लीडर असं नाही तू असं केलं का मग मी बघ कसं 2 पावलं पुढे जाऊन तुझं नुकसान करतो, त्याला लीडर म्हणत नाही. लीडर समोर जाऊन जबाबदारी स्वीकारणार. आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणार, आपण आपल्या डाऊनलाईनची जबाबदारी स्वीकारणार, आपण आपल्या समाजाची जबाबदारी स्वीकारणार, आपण या सोसायटीची जबाबदारी स्वीकारणार. आणि जर आम्ही दगडासारखे राहिलो तर पुढचे 2 दिवस तुमच्यासाठी वेस्ट आहेत.
जर इथे काम होत नसेल, इथे नुसतं उपयोग नहीं, इथे अंदर से काम होना चाहिए, अंदर से नस नस में वो जाना चाहिए। वो अच्छाई सिर्फ दिमाग में नहीं होनी चाहिए, सोच में नहीं, वो पूरे शरीर में उतरनी चाहिए। रोम रोम में सच्चाई होनी चाहिए, रोम रोम में ईमानदारी होनी चाहिए, रोम रोम में वो अच्छाई होनी चाहिए। फक्त सांगण्यासाठी आणि याच्यासाठी नाहीये, एक्चुअली आपको वो जीना है, वो सक्सेसफुल लाइफ जीना है। सिर्फ सपने देखने नहीं है, उसको हमको पूरा करना है। दैट इज लाइफ। गेम हा टाइमपास नव्हता, आतापर्यंत झालेला कुठलेच गेम नाही, इथून पुढे बरेच गेम्स आपण खेळणार आहोत। कुठलेही गेम टाइमपास म्हणून तुम्हाला बरं वाटावं, फ्रेश वाटावं म्हणून नाहीये। या गेमच्या पाठीमागे फार मोठं लॉजिक आहे, माइंड प्रोग्रामिंग आहे। आय थॉट की यू पीपल विल टेक इट इन द राईट वे। बरीच लोक सांगत होती असेच उभे राहा, असेच उभे राहा। गेम संपल्या त्यांनी सांगितलं चुकीचं केलं, दुसऱ्याच्या वाईटावर गेलं, दुसऱ्याच्या वाईटावर गेलं, त्यांना ते रिअलाइज तरी झालं। आपण काय बाकीचे हसत होतो, त्यांना रिअलाइज झालं। 2-3 लोकांनी बोलून दाखवलं हे असं नव्हतं करायला पाहिजे, चला कमीत कमी ते लगेच रिअलाइज तरी झालं। पण बाकीच्यानं तो जोक काढला। दिस इज तुमच्या लाईफचा जोक होईल पुढे, जर आपण याच्यातलं मेसेज नाही व्यवस्थित घेऊ शकलो तर। आपले डाउनलाईन्स, आपली टीम आपल्याकडे बघून येते, आपल्याकडे आशा आहेत त्यांच्या की माझं टार्गेट या अपलाईन बरोबर, या लीडर बरोबर राहिल्यानंतर पूर्ण होणार आहे। आणि जर त्याच्यावरती आपण जर पाणी सोडलं, फक्त आपल्या नियतीमुळे, सिस्टम चांगली आहे, सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पैसा मिळणार, सगळं चांगलं आहे, प्लॅन चांगला आहे, फक्त ॲटिट्यूड चुकीचा असल्यामुळे नुकसान होऊ शकतं। लॉंग रनिंगला आपल्याला यशस्वी होता येत नाही। सो वी हॅव टू बी व्हेरी 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 केअरफुल। यस 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 हम बदलेंगे, अच्छाई के लिए बदलेंगे। व्हेरी गुड। आज आम्ही शपथ घेणार। थोडीशी जागा सोडा, पुढे मागे झाला तरी चालेल, थोडस लांब सर्कल करा। ओके, आज आम्ही काय करणार, थोडस स्प्रेड व्हा, चालेल। व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्वाचं आहे हे आपल्यासाठी। एक संकल्प करायचा, जी काही